लेट्सअपच्या प्रेक्षकांना नेमकं संतोष राणे हे व्यवसाय काय करतात आणि दुसरा मुद्दा असा आहे त्यामध्ये की सध्या मुंबईचं राजकारण हे जातीवादीवर नेऊन ठेवलंय ठाकरे बंधूंनी. तर याकडे कसं पाहता तुम्ही? साहेब मी व्यवसाय काय करतो, माझी लॉजिस्टिक कंपनी आहे स्वतःची. हा. माझं कस्टम क्लिअरन्स फॉरवर्डिंग एजन्सी आहे. हा. माझं फ्रेटचं आहे. माझं स्वतःचं चायनामध्ये एक ऑफिस आहे अच्छा. आणि मुंबईमध्ये माझी 2 ऑफिस वा, छान. आहे. एक 40-45 जणांचा स्टाफ आहे माझा. माझे पार्टनर 4 आहेत, ते मुस्लिम आहेत. हे सांगा तुम्ही हा. लेट्सअपच्या प्रेक्षकांना नाही, नेमकं हे सांगा तुम्ही. म्हणजे 4-5 पार्टनर माझे मुस्लिम आहेत. टोटल 6 जणांची टीम आहे माझी. पण देवाच्या कृपेने 20 वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. हा जो जातीयवाद हा विषय आहे, तो मला तरी वाटतं जातीयवाद कुठेही नाहीये. माणुसकी हा विषय खूप मोठा आहे. अगदी बरोबर. माणुसकी सगळ्यात मोठी माणुसकी. हा. जातीयवाद साहेब आपण जे सांगतो लोकांना ते काय ते राजकीय आहे वाटते त्यांना तसं राजकारणापुरतं ते ठीक आहे करण्यासारखं. बाबा. बस पण मी तर बोलतो राजकारणासाठी पण जातीयवाद करू नये. बरं. माणुसकी आहे ना, मोठा धर्म आहे माणुसकीचा, हा. जो बाळासाहेबांनी शिकवलाय आम्हाला. आता तुम्ही निवडणूक लढत असताना मनात असं काही ध्येय ठेवलंय का की आता मी निवडून आल्या पहिले ह्या 2 गोष्टी हातात घेणार आणि त्या तडीत लेणार, म्हणजे जे मी बोललो हा. ते करून दाखवणार, असं काही मनात तुम्ही लक्ष केंद्रित केलं? नक्की साहेब माझं हे निवडणूक लढण्यामागचं उद्दिष्टच ते आहे अच्छा. की माझा जो ताडवाडीचा विकास आज जो 19 वर्ष रखडलेला आहे, हा. माझा बीआयटी जाळीचा विकास जो 12 वर्ष रखडलेला आहे, तो मी सुरुवात आज माझे ना साहेब 14, 15, 16 म्हणून आमच्या ताडवडीतल्या ज्या बिल्डिंग माहुलला आमचे जे स्थलांतर झाले 220 लोक आज ते तिथे नरक यातना भोगतात. अच्छा. म्हणजे आज तुम्ही तिथे जाऊन बघाल ना तर खूप वाईट परिस्थिती आहे त्यांची. बर. म्हणजे त्या एका घाणीमध्ये त्यांना इथून नेऊन टाकल्यासारखं केलेलं आहे या नेत्यांनी इकडच्या. तर त्यांना इकडे परत आणण्याचा प्रयत्न मी करणार. बर. हा, मी माझ्या मुख्यमंत्री साहेबांना तसं पत्रक दिलेलं आहे. अच्छा. हा, त्याच्यानंतर मी मंगलजी लोढा साहेब आहेत आमचे, त्यांच्याशी तसं माझं बोलणं झालेलं आहे. तर माझा तो प्रश्न पहिला राहील की तो सोडवायचा. माझ्या ज्या जुन्या इमारती आहे त्यांना मार्गी लावणं आणि दुसरं पाण्याचा विषय. बर. हे 2 विषय खूप मोठे आहेत माझ्यासाठी या विभागात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.